हॅलो, हा आहे प्राचीचा ब्लॉग आणि मी आहे ती प्राची. आणि मी कधी पण ब्लॉग स्टार्ट करते असं बघत नाही बसत माझे केस नीट आहेत का, माझा अवतार कसा आहे, डायरेक्ट स्टार्ट करणं ते नॅचरल ब्लॉग्स. काय करतोय? लालू कुट्टी खातोय इथं आणि घुंगरूला आज बाहेर बांधलंय. मस्त ऊन पडलंय. घुंगरू, ए घुंगरू. घुंगरूला चारा खायचा आहे वाटतं. आलूला पण तांदूळ. मी चारा कधीपासून म्हणायला लागले. मामाच त्यांच्या इकडे चारा म्हणतो, आमच्याकडे गवत म्हणतो आम्ही. खा. लालू लगेच इकडे बघायला लागले. लालू काय पाहिजे तुला? धर इकडे, धर. चल इकडे धर. आता हा घुंगरू कशाला चाललाय तिकडे? याला इकडे खाली टाकले तरी त्याला हे नाही खायचं वाटतं. तिकडं आप्पा गवत कापतात येत. आप्पा मला सांगत त्या दिवशी मी नव्हते, नाही तर त्या दिवशी 6 वाजताच वाघ आला होता. मम्मीने त्यांचं कांदे खुरपत होते ते, आणि बाया सुटून गेले आणि ते दोघं वावरत होते आणि त्यांच्या मागेच वाघ होता. ह्या टोमॅटोच्या झाडाला बांधले वर. इथे मागच्या ब्लॉगमध्ये दाखवतो नाही का, 2-3 टोमॅटो आलेत, बाकीचे पिकून गेलेत. म्हणजे तोडली होती मम्मीने 2-3. लसूण पण बराच मोठा झालाय. मी आलेच नव्हते बरेच दिवस इकडं. आणि ही 2 अष्टरची झाडं तशीच आहेत, वाढलीच नाहीत. इथे एक आहे आणि इथे एक आहे. भारी वाटतं एकदम. इकडे जांभळीला पण नवीन पानं फुटलीत आणि जांभळीला बार पण आहे भरपूर. ते छोटं छोटं दिसतंय. असं या टायमिंगला बाहेर पडायला चांगलं वाटतं. नाही तर दुपारी खूप ऊन असतं, मला तर अजिबात बाहेर पडू नाही वाटत. आणि आता तर उन्हाळा चालू झालाय ना, खूप गरम होते. आता मस्त हवा सुटली थंड. अशी झाली बिना चपलीची वरती. आप्पा तिथे. आप्पा आता नाहीये ना वाघ? हा, आप्पा नाही तर मला भीती वाटते. येत आहे तिकडून मग गवत घेऊन. इथे 4 नंगर होते, 2 काढलेत वाटतं, 2 बाकी आहेत. नाही, एकच काढलाय, अजून 3 बाकी आहेत. इकडे एक आहे. आप्पा तिकडून चाललेत. काय नाही, आले होते, तुमचा आवाज आला, तुमचा गवताचा, म्हणून आले होते. हा, काढायचं? काढू ना. फणस आहे ते काढायचं आहे. आपण बोलले काढूयात त्या, ते काढूयात ते. आता आपण गवत टाकून येतात मग काढूयात. पण ते चांगलं असेल की नाही काय माहिती, का खराब झालंय. बरेच दिवस झाले त्याला. वर मला तर थोडेसे त्याला स्पॉट वाटतात ब्लॅक, काय माहिती कसं आहे. आराध्य फोन करून म्हणते, मावशी तुझा आवाज खूप कमी येतोय. ऑलरेडीच माझा आवाज कमी आहे आणि त्यात मोबाईलमध्ये अजून कमी येतोय. तर तो मला म्हणतो, मावशी एक माईक घे. त्याला म्हटलं शोधून ठेव, आणि त्यांनी खरंच मला फोटो पाठवले व्हॉट्सअपला. बघूयात, घेईन कोणता. थोडंसं सर्च करते कोणता चांगला येतो आणि एक घेऊयात. मला पण असं वाटतं घ्यावा म्हणून. काय हे, आम्ही लहानपणी याला वाळवंट म्हणायचं. इथे खूप आहे, इकडे या साईडला खूप जास्त आहे. आणि हे असं काडीने त्याचं असं हे केलं ना, त्याच्यामधून एक किडा बाहेर निघतो आणि त्याला उलट म्हणायचं आम्ही. हे वाळवंट आणि त्याच्यातून तो किडा बाहेर होतो.
त्याला उंट म्हणायचं. मला असतं आता, पण मी ते करत बसते तर मग भीती वाटते. मागून यायचा वाघ, जायचं मला घेऊन. आप्पा कधी येत आहेत? पिल्लू कुठे गेलं यार, अजून आलं नाहीये. पिल्लू म्हणजे माझं मांजर, नाही तर काही लोकांना समजतच नाही पिल्लू म्हणजे कोण. पिल्लू म्हणजे मांजर, मी त्याला पिल्लू बोलते. बरेच दिवस झाले, 9-10 दिवस तरी झाले असतील. काय ग आप्पा, तोडायला काय आणलं? विळा? मग त्याने कापता येईल ना? या ना मग. शिडी नाही इथं. ए राणी, राणी, कसला वास घेत बसली. ते थोडं वर त्याला शिडी लागेल चढायला, मग आप्पा तो शिडी घेऊन येतात तिथे. पण मला असं वाटतं ते थोडं कच्चच आहे अजून, पण बरेच दिवस झाले ते असंच खराब होऊन जाईल. काढून तर बघूयात कसं निघतंय ते. राणी आपण मागच असते. अय आप्पांचं शेपूट. अय राणी, पंचायतीचीच गडबडच काय, तीच काढणार आहे. हिला जाईल का कुठं? एवढा मोठा पिंजरा आहे राणी तुझ्यासाठी, जा आतमध्ये. धर इकडे राणी, इकडे जा. इकडे इकडे इकडे. गेली तर बस तिथंच. पण दरवाजाच नाही लागत मला. बोर आहे ना, कधी यायचे त्याला बोर, पण ते असं पांगलंय जास्त. फणस काढण्यात अडथळा. तर वाटते कच्चच आहे ते, वर जाऊन बघायला लागल. हळू जा बर का. आलीत का? राणी तिथेच बस, तुला रात्रीचं पण इथेच ठेवायला पाहिजे. आप्पा जास्त वर नका जाऊ. कच्च आहे, थोडा आत वर पाहिजे. हा कच्च आहे का? राहू द्या मग, मला पण कच्चच वाटतंय ते. परत नवीन फणस यायला लागले तरी पण ते पिकलं नाहीये. फणस तर काय पिकलेलं नाहीये. आपणच्या कामाला उशीर. हा त्या फणसाचा पिकल्यावर सोडा, मला बाहेर यायचंय. तू थांब तिथेच, आपण निघेल. लगेच ओरडायला लागली. तिथंच थांब राणी. चाललो आम्ही चाललो. आवाज नव्हता येत का तिला? काय भेटला नाही, आपण केळी काढू. सगळे नाही काढायचे, पण वरून 2-3 फणेच काढू. सगळे काढल्यावर सगळे सोबत पिकतात, मग 1-2 फणे काढायची, तेवढी पिकवायची, खायची. हिचं जीव खालीवर होते इकडं. याला पण फुलं यायला लागलीत. हे याचं झाड आहे, करवंदाचं झाड आहे, याला पण फुलं यायला लागली तिथे. पूर्ण काढत नाही ना? आणि इकडे आली. टिप्स बनवू वाटतात याचे, पण खराब झाले तर उगाचच तेल वाळायला जायचं, त्यापेक्षा असेच खा. मी मदत करू का?
काढली केळी मग हा खूट बाद होणार का? हा दुसरा फुटतोय खालून. अच्छा, एक काढली. किती मोठी आहे आणि त्याच्यामध्ये किती आहेत? काढा एक एक काढा. दोन्ही पण बऱ्याच मोठे. किती केळी एका फणीमध्ये? 1 2 2 4 6 8. मला नाही एवढं फास्ट आहे ना. 3 6 9 3 12 15 16 17 आणि त्यात 3 3 6 3 9 3 12 3 15 18 3 1 का म्हटलं राणी लगेच त्या बाजूला गेली दरवाजाच्या. चल राणी, चल जायचं आपल्याला. चल राणी तर गेली पिंजऱ्यात. पण आता लालूचा टाइम झालाय. किती वाजलेत? 6 वाजलेत. लालूला पण डालायचंय पण तो तिकडे अजून फिरतोय. लालू चल. खूप भारी लाईट आहे ही, खूप भारी. म्हणून मला ह्या टाइमला बाहेर पडू वाटतं. एकदम फ्रेश वाटतं सकाळी आणि संध्याकाळी. मला बोलायला काही सुचत नाही तरी पण मी व्हिडिओज काढते कारण की मला या लाईटमध्ये खूपच भारी वाटतंय. लालू चल. आणि माझे व्हिडिओज आहेत ना हे इथे चांगले दिसत आहेत पण अपलोड केल्यानंतर थोडेसे ब्लर वाटत आहेत. मोबाईलचा प्रॉब्लेम आहे वाटतं. तर तुम्ही पण बघत राहा. ब्लर असले तरी पण बघत राहा. मी अपग्रेड करेल. फक्त तुम्ही ब्लॉग्सला सपोर्ट करा. लालू काय येत नाही वाजून. आमच्या चिंच पिकल्यात. एक एक चिंच पडते खाली पण खूप आंबट आहे ही. ठीक, एक आंबट लागतात खूप पण ह्या. चल हळू 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 येतो एकदम. चल. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. सबस्क्राईब